तर तिकडे शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीआधी 2 लोक मला भेटायला आली होती असं शरद पवारांनी म्हटलंय। 2 माणसं 160 जागा निवडून आणण्याची मला गॅरंटी देत होते असा दावा शरद पवार यांनी केलाय। 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत सांगत होते असंही पवार यांनी म्हटलंय। तर शरद पवारांना भेटणारी ती 2 माणसं कोण याची सध्या चर्चा सुरू आहे। तर हा मोठा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केलाय। काल राहुल गांधींनी प्रेझेंटेशन देत मतांची चोरी होते असा आरोप देखील केला होता। त्यावर प्रेझेंटेशन त्यांनी दिलं होतं इंडिया आघाडीच्या बैठकीत आणि त्यानंतर आता शरद पवारांनी हा गौप्यस्फोट केलाय। विधानसभा निवडणुकीआधी 2 लोक मला भेटायला आली होती आणि ही 2 माणसं 160 जागा निवडून आणण्याची मला गॅरंटी देत होती असा दावा शरद पवार यांनी केलाय। तर 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबतही सांगत होते असं सुद्धा शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता ही नेमकी 2 माणसं कोण आहेत याची चर्चा सध्या सुरू आहे। तर विरोधकांकडून वारंवार मतामध्ये फेरफार होण्यासंदर्भात आरोप होत आहेत। विधानसभेच्या वेळी विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले। 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत, पण मी त्याच्यात लक्ष दिलं नाही। आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत आणि तुम्हाला 160 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो। मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती। तर या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर आहेत। प्रवीणजी, शरद पवार यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलाय, आपली प्रतिक्रिया? मला हा मोठा हास्यस्फोट त्या ठिकाणी वाटतोय, कारण शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ बुजुर्ग अनुभवी नेत्यानं अशा प्रकारचं बालबोध वक्तव्य करणं हे निश्चितच त्या ठिकाणी हास्यास्पद अशा प्रकारचं आहे। याचं कारण ही गोष्ट झाली कधी, त्यांना लोक भेटायला आली कधी, आणि मग ज्या क्षणी 2 माणसं त्यांना अशा प्रकारची जागांची गॅरंटी द्यायला सांगायला येतात तेव्हाच त्यांनी त्या संबंधित अथॉरिटींकडे तक्रार का केली नाही? निवडणूक आयोग असेल, पोलीस यंत्रणा असतील, ज्या ज्या सक्षम यंत्रणा आहेत, प्राधिकृत यंत्रणा आहेत, त्यांच्याकडे आपण का तक्रार केली नाही? तर तुम्हालाही असं काही आपल्याला करता येतं का, असं वाटलं की का, अशी आमच्या मनात शंका आहे। कारण नंतर याच लोकांना घेऊन आपण राहुल गांधींकडे गेलात, याचा अर्थ काय? तुम्ही हे काय होऊ शकतं का हे चाचपायला गेला होतात का? आणि नंतर आपण सांगताय की आम्हाला त्यात पडायचं नाही असं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं। मग तुम्ही प्रथम दर्शनीच का नाही पडायचं नाही ठरवलंय? प्रथम दर्शनीच का त्या ठिकाणी तक्रार करायची नाही असं ठरवलंय? मला वाटतं सर्व स्तरावर अपयश महाविकास आघाडीला येतंय। भारतीय जनता पार्टी एनडीएचं सरकार ज्या पद्धतीनं केंद्रात काम करतंय, राज्यात देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करतंय आणि इतर राज्यांमध्ये, त्याच्यामुळे आता जनतेच्या मनामध्ये पुन्हा आपलं स्थान निर्माण कधी कितपत होईल याविषयी त्यांचा आत्मविश्वास हरवलेला आहे। आणि मग जे राहुल गांधींनी सुरुवात केली, प्रेझेंटेशन घेऊन निवडणूक आयोगालाच दोषी ठरवायचं, यंत्रणांनाच दोषी ठरवायचं आणि त्या ठिकाणी या आधारेच त्यांना यश मिळतंय हे इस्टॅब्लिश करण्याचा जो केविलवाना प्रयत्न राहुल गांधींनी केला, त्याचा दुसरा टप्पा त्यांच्या गेम प्लॅनचा पवार साहेबांचं नागपूरचं वक्तव्य असं मला त्या ठिकाणी वाटतं। आता त्यांचं झालंय, उद्या परवा आणखी कोणाचं येईल। एकंदर निवडणूक आयोग आणि या सगळ्या यंत्रणा यांच्याच आधारे त्या ठिकाणी सारं काही होतंय असं चित्र निर्माण करण्याचा हडबलतेतना
त्या ठिकाणी मिळालेल्या अपयशातनं केविलवान आणि दुर्दैवी प्रयत्न जो सुरू आहे त्याचाच हा दुसरा अंक आहे असं मला वाटतं. प्रवीणजी, काल खरं तर राहुल गांधींनी या सगळ्यावर सविस्तर असं प्रेझेंटेशन सुद्धा दिलंय आणि शरद पवारांचं म्हणणं आहे की आपण सुद्धा त्याच्याशी सहमत आहोत राहुल गांधींशी, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाने याचं उत्तर द्यावं. अहो, निवडणूक आयोगानं अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे, यापूर्वी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता सुद्धा प्रक्रियेप्रमाणे त्यांनी ऍफिडेव्हिट देऊन काय हवंय ते सांगावं. आता उगाच ज्यांच्या झोपलेल्याला जागा करता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला आपल्याला जागा करता येत नाही किती हलवलं तरी, कारण ते सोंग आहे. तसे सोंगाड्यांसारखं यांचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यांनी द्यावं ना निवडणूक आयोगाला ऍफिडेव्हिटवर आमचे हे आक्षेप आहेत, आणि मग निवडणूक आयोगाने नाही उत्तर दिले तर आपली न्याय व्यवस्था आपल्या देशाची तर प्रचंड ताकदवान आहे. त्याच्यामुळे मला वाटतं ह्यांना उत्तर नको आहे, ह्यांना प्रश्न असाच अनुत्तरित ठेवायचा आहे आणि आपलं राजकीय दुकान यावर त्या ठिकाणी चालवता येतंय का, अशाच प्रकारचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न या ठिकाणी या मंडळींचा सुरू आहे. जनतेच्या दरबारात जाऊन त्या ठिकाणी जनाधार मागण्याचा आत्मविश्वास हरवलाय. जनता आपल्याला कितपत साथ देईल यावर त्यांचा विश्वास राहिलेला नाही. कष्ट करण्याची त्यांची तयारी नाही. मोदी साहेब ज्या पद्धतीनं काबाड कष्ट करतायत, यांना अशा प्रकारचं नॅरेटिव्ह सेट करून जो लोकसभेला आपल्याला यश मिळवता आलं तसेच काही आयडिया करता येतात काय, यातल्याच या सगळ्या गोष्टी भाग आहेत असं मला वाटतं. निश्चितच. धन्यवाद दरेकरजी, आपण सविस्तर अशी प्रतिक्रिया NDTV मराठीला दिली त्याबद्दल.